नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आठवणीतील मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। आता शिष्यवृत्तीच्या व्हिडिओ सिरीजमधला आजचा व्हिडिओ आपण बघणार आहे अपूर्णांकांची वजाबाकी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं अपूर्णांकांची बेरीज। आता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं सांगितलं होतं बघा, बेरीज आणि वजाबाकी सेम टू सेम आहे। बेरीज आणि वजाबाकी सेम टू सेम आहे, काहीही फरक करायचा नाही। तर मी त्यात तुम्हाला चौथी ट्रिक सांगितली होती बघा, छेद समान, अंशांची बेरीज, छेद जसाच्या तसा, सेम टू सेम। छेद समान, अंशांची वजाबाकी, छेद जसाच्या तसा। आता ह्याच्यात सुद्धा बेरजेसारखं दोन भाग पडणार आहेत। पहिला भाग आहे समछेद अपूर्णांकांची बेरीज आणि दुसरा भाग आहे भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज। आता बघा, पहिल्यांदा मी एक उदाहरण घेतो, जास्त वेळ न वाया घालवता आपण छोटासाच व्हिडिओ बनवून हा घटक समजून घेऊया। बघा, 4/5 वजा 2/5 काय अपूर्णांक घेतले जर आपण 2, 4/5 वजा 2/5। आता चला मग करूया क्रिया। आपलं काय सांगितलं होतं, ट्रिक आठवा, छेद समान, अंशांची वजाबाकी, छेद जसाच्या तसा। मग चला करूया। छेद किती आहे, 5 आहे। छेद जसाच्या तसा डोळं झाकून लिहायचा आणि अंशांची वजाबाकी 4 वजा 2 करूया वजाबाकी। 4 मधनं 2 गेले, 2 राहिले आणि छेद जसाच्या तसा। मी प्रत्येक वेळी तुम्हाला जास्त वेळा तुमच्या लक्षात राहावं म्हणून वेगवेगळं वाक्य तेच डबल बोलतोय बघा। छेद समान, अंशांची वजाबाकी, छेद जसाच्या तसा। छेद समान, अंशांची वजाबाकी, छेद जसाच्या तसा। मग काय उत्तर मिळालं आपल्याला, 2/5। किती उत्तर मिळालं, 2/5। आता मग मी इथे छोटंसं गणित देतो, ते तुम्ही मनातल्या मनात सोडवा, व्हिडिओ बघत बघूया कोण कोण सोडवते। 7/4 वजा 3/4 आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये द्या। काय गणित दिले, 7/4 वजा 3/4 आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे। घटक सोपा आहे, बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये जास्त फरक नाही। आता आपण दुसरा घटक बघूया, त्यातलाच भिन्नछेद अपूर्णांकांची वजाबाकी। आता चला मग एक उदाहरण घेऊया आपण। चला दुसरं उदाहरण घेऊया, कुठलं घेऊया, 8/3 वजा 2/5 असं गणित आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण काय करायला सांगितलं तर भिन्नछेद आल्यावर, आणि मी तुम्हाला प्रत्येक घटकात सांगतोय बघा, अपूर्णांकांची वजाबाकी काय क्रिया आली, पहिली नजर आपली कुठे गेली पाहिजे, छेदाकडे गेली पाहिजे। छेद समान आहेत का, असतील तर असं, नसतील तर काय करायचं हे लक्षात ठेवायचं। पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाछेदाला गुणायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाछेदाला गुणायचं। हाताची ढाल करायची किंवा असं गुणुले चिन्ह बनवायचं आणि मग तुम्हाला लक्षात येणार आहे छेदानं इकडे गुणायचं आहे, ह्या छेदानं इकडे गुणायचं आहे। चला मग करूया गुणाकार। मागच्या वेळी मी म्हटलेलं बघा, थोड्या लांब रेषा मारूया। पहिला अपूर्णांक इथं उतरून घ्या, 8/3 आणि दुसरा अपूर्णांक 2/5। हा चला गुणुले चिन्ह द्या। आता चला या दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं पहिल्या दोघाला गुणायचं, 8 × 5 3 × 5। आता हे वजा चिन्ह जसाच्या तसं। आता दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणा, 2 × 3 5 × 3 करूया चला क्रिया। 8×45 वजा 5×3 = 15 वजा जसाच्या तसं, 3 × 6 वजा 15 आलो गेला। आपण इथं छेद समान, अंशांची वजाबाकी, छेद जसाच्या तसा। मग आता 40 मधनं 6 गेल्यावर किती राहते रे पोरांनो, सांगा, 34 आणि छेद जसाच्या तसा। काय उत्तर मिळालं आपल्याला,
34/15. अपूर्णांक काय होते आपले 8/3 वजा 2/5. अशा पद्धतीनं ही ट्रिक बेरजेला आणि वजाबाकीला तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्यांदा छेद समान करून घ्या आणि छेद समान झाल्यावर छेद समान अंशांची वजाबाकी छेद जसाच्या तसा, छेद समान अंशांची वजाबाकी छेद जसाच्या तसा. आणि समछेद अपूर्णांक दिल्यावर काही अडचण नाही, डोळं झाकून छेद मांडायचा आणि वरच्यांची वजाबाकी करून मोकळं व्हायचं. काल छेद समान अंशांची वजाबाकी छेद जसाच्या तसा. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची वजाबाकी सोप्या पद्धतीने बघितलेली आहे. यासाठी पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हे उदाहरण तुम्ही मनातल्या मनात सोडवा किंवा वहीत सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. 12/4 वजा 5/7. 12/4 वजा 5/7 याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास, आवडायचं नको बोलायला आपण, व्हिडिओ समजला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.